नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर तुमचं स्वागत करतो बायोकेअर या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू. त्याचं फर्स्ट लेक्चर ऑलरेडी आपण घेतलेलं आहे, जे की प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर अजून बघितलं नसेल तर नक्की बघा. आजचं लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनही तुम्ही फ्री नोटसाठी आपलं बायोकिरण हे ऍप प्ले स्टोर वरून जर डाउनलोड केलेलं नसेल तर ते आजच डाउनलोड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि अजून काही अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याला आत्ताच फॉलो करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट जे काही अपडेट्स आहेत तर ते तुम्हाला मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ते म्हणजे पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय किंवा बायोडायव्हर्सिटीचे जे टाइप्स आहेत तर ते आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आणि ते आज आपल्याला त्याचाच यूज करून पुढे पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडी करायचा आहे. सो चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच सुरुवात करूया आजच्या सेशनला. पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता बघा, बायोडायव्हर्सिटी, पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये काय तर देर आर टू पॅटर्न्स. दोन पॅटर्न्स आहेत. एक आहे लॅटिट्यूडनल अँड अल्टिट्यूडनल ग्रेडियंट अँड स्पेसिस एरिया रिलेशनशिप. Okay, so firstly, we discuss here the latitudinal and altitudinal gradient. पहिला जो टाइप आहे, पहिला जो पॅटर्न आहे तर तो आपण इथे स्टडी करणार आहे. दॅट इज द लॅटिट्यूडनल अँड अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट. आता लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड आपल्याला माहिती आहे. ओके, जसं आपण पृथ्वीची एक पार्ट बघतो बघा, त्याच्यावरती काही उभ्या रेषा असतात, काही आडव्या रेषा असतात, तर त्यांनाच लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड म्हटलं जातं. सो बायोडायव्हर्सिटी बेरिंग अराइड, सेमी अराइड अँड अक्वॅटिक हॅबिटॅट. बायोडायव्हर्सिटी मध्ये खूप सारे वेगवेगळे झोन्स आहेत, वेगवेगळे एरिया आहेत, वेगवेगळे हॅबिटॅट आहेत. जसं की बॅरिंग अराइड असेल, सेमी अराइड असेल, अक्वॅटिक हॅबिटॅट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सो लॅटिट्यूडनल अँड अल्टिट्यूडनल ग्रॅडियंट हे कशामुळे होतं तर हे लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूडमुळे होतं. सो लॅटिट्यूडनल, सो फर्स्ट डिस्कस हिअर द लॅटिट्यूडनल. So ecological studies have revealed that the distribution of diversity is not uniform around the globe. प्रत्येक ठिकाणी सारखीच बायोडायव्हर्सिटी आहे का तर नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी आहे बिकॉज ऑफ दिअर डिफरंट टाइप ऑफ क्लायमेट. ओके, वेगवेगळे क्लायमॅटिक कंडिशन असल्यामुळे, वेगवेगळे इन्व्हायरमेंटल फॅक्टर असल्यामुळे तिथे डायव्हर्सिटी सुद्धा वेगवेगळी आहे. सो स्पेसिस रिचनेस एक्झिबिट लॅटिट्यूडनल ग्रॅडियंट फॉर मेनी प्लांट्स अँड अॅनिमल्स, इफ नॉट ऑल. सगळेच अॅनिमल एखाद्या ठिकाणी सगळेच असतील का किंवा सगळ्याच ठिकाणी जास्त असेल का तर नाही. मात्र पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर प्लांट किंवा पर्टिक्युलर अॅनिमल्स यांचा नंबर जास्त असू शकतो. सो इट हॅज बीन observed that species richness is high at lower altitude and there is a steady decline toward the poles. म्हणजे तुम्ही जर पोलार रिजन कडे जर बघितलं तर तिथे खूप सारे स्पेसिस रिचनेस मिळतो. मात्र तसं जसं जसं तुम्ही पोलार रिजन कडे जाल तसं तसं मात्र तुम्हाला जे काही स्पेसिस रिचनेस जो आहे तर तो थोडासा कमी होत जातो. सो फॅक्टर्स लाईक ओव्हरऑल स्टॅबिलिटी ऑफ ट्रॉपिकल रिजन्स फॉर मिलियन ऑफ इयर्स, आणि ट्रॉपिकल रिजन मध्ये खूप जास्त स्टॅबिलिटी आहे. सो लेसर क्लायमॅटिक चेंजेस थ्रू आउट द इयर अँड अवेबिलिटी ऑफ प्लेंटी ऑफ सनलाइट अँड फेवर्ड स्पेसिएशन. सो सगळ्यात महत्वाचं काय तर सनलाइट पाहिजे. सो जितका जास्त सनलाइट असेल तितके जास्त तिथे स्पेसीज ज्या आहेत तर त्या फ्लरिश करतील. So, tropical areas have less often experienced drastic disturbances like periodic glaciations observed at pole. आणि पोलार रिजन कडे बघितलं तर ट्रॉपिकल एरियाज जे आहेत तर तिथे खूप सारे ड्रास्टिक डिस्टर्बन्सेस आपल्याला बघायला मिळतात. जे कधी कधी काय होतं तर आईस खूप जास्त बर्फ पडतो, ग्लेसिएशन होतं आणि त्याच्यामुळे खूप सारे जे ऑर्गॅनिझम आहेत तर ते डिस्टर्ब होतात. सो सच अ स्टॅबिलिटी ओव्हर मिलियन ऑफ इयर्स माइट हॅव फेवर्ड स्पेसिएशन. सो लेसर मायग्रेशन इन ट्रॉपिक might have reduced gene flow between geographical isolation region and favored speciation. पण काय जॉग्राफिकल आयसोलेशन जे आहे तर ते इव्होल्युशन चॅप्टर मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. काय होतं जनरली
तर खूप जास्त मायग्रेशन झाल्यामुळे मायग्रेशन झाल्यामुळे जीन फ्लो वाढतो. मात्र जिथे स्टेबल इन्व्हायरमेंट आहे तिथे कमी मायग्रेशन होतं आणि त्याच्यामुळे तिथे जीन फ्लो जो आहे तर तो कमी असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, स्पेसिएशन तयार होतं. So scientists also have considered availability of more intense sunlight, warmer temperature, and higher annual rainfall in tropics. ट्रॉपिकल रिजन मध्ये काय होतं, तर सनलाईटची इंटेन्सिटी जास्त आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर थोडंसं वॉर्मर आहे, तिथे पाऊस पण खूप जास्त पडतो आणि ॲज फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर बाउंटीफुलनेस ऑफ दीज रिजन. आणि त्याच्यामुळे हा जो एरिया आहे तर इथे खूप जास्त डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते, स्पेसिस रिचनेस बघायला मिळतो. सो इन मोर ऑर लेस कॉन्स्टंट क्लायमॅटिक कंडिशन अँड अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सम ॲनिमल एन्जॉय फूड प्रेफरन्सेस. आणि काय होतं, इथे पाऊस जास्त आहे, वॉर्मर टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे फूड अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत तर ते जास्त आहेत आणि त्यामुळे खूप सारे ऑर्गॅनिझम जे आहे तर ते इथे येऊन राहतात आणि त्यांचा नंबर जो आहे तर तो वाढतो. फॉर एक्झाम्पल, फ्रूट being available throughout the year in rainforests. रेन मध्ये बघितलं तर फ्रुट्स वर्षभर अवेलेबल असतात. व्हरायटी ऑफ फ्रूट गिव्हरस ऑर्गॅनिझम इज ऑब्वियसली मोर ॲज कम्पेअर टू टेम्परेट रिजन. आणि त्याच्यामुळे जे फ्रूट खाणारे जे अॅनिमल्स आहेत तर ते या ठिकाणी जास्त सापडतात. सो इन शॉर्ट, स्पेसिस रिचनेस or diversity of for plants and animals decreases as we move away from the equator to the pole. आणि जसं जसं इक्वेटर पासून पोलार रिजन कडे जाऊ आपण तसं तसं स्पेसिस रिचनेस किंवा डायव्हर्सिटी जी आहे अॅनिमलची असेल, प्लांटची असेल तर ती थोडी थोडी कमी होत जाते. सो इट इज मॅक्झिमम इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट्स लाईक अमेझॉन फॉरेस्ट्स, नियर अबाउट 40,000 plants, 1,300 birds, then 427 mammals and near about 3,000 species इथे आहेत अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये. दॅट इज द मॅक्झिमम स्पेसीज डायव्हर्सिटी ऑर स्पेसिस रिचनेस ओके इन इक्वेटोरियल रिजन. सो नेक्स्ट पुढे आपल्याला दिलंय अल्टिट्यूडनल. जसं लॅटिट्यूडनल एरिया बघितला आपण तसं अल्टिट्यूडनल. सो इट स्पीक फॉर द हाईट फॉर मीन सी लेवल. सी लेवल पासून किती हाईट आहे तर त्याच्यावरती हे कळतं की अल्टिट्यूडनल. सो स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ऍट लोअर अल्टिट्यूड दॅन ऍट द हायर अल्टिट्यूड. हायर अल्टिट्यूड पेक्षा लोअर अल्टिट्यूडला जास्त स्पेसिस डायव्हर्सिटी असते. सो इट इज बिकॉज ऑफ हायर अल्टिट्यूड चेंज अ क्लायमॅटिक कंडिशन अँड ड्रास्टिक सिजनली व्हॅरिएशन ड्यू टू द डिक्रीज इन द स्पेसिस डायव्हर्सिटी. काय होतं, तर जसं जसं तुम्ही हाईटला जाल, जसं हायर अल्टिट्यूड मध्ये जाल तर तिथे क्लायमॅटिक कंडिशन ड्रास्टिक चेंज होते. सिजनल चेंजेस सिजनल व्हॅरिएशन खूप जास्त असतं. म्हणजे पावसामध्ये खूपच पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये खूपच गरम असतं, हिवाळ्यामध्ये खूपच थंडी वाजते. म्हणजे हे जे ड्रास्टिकली चेंजेस जे आहे ओके, एक क्लायमॅटिक झोन जे पाहिजे आहे ज्यांच्यामध्ये थोडंसं साम्य पाहिजे तर ते न राहता खूप ड्रास्टिकली चेंज होतो हायर अल्टिट्यूडला गेल्यामुळे. त्याच्यामुळे तिथे जे हे काय ऑर्गॅनिझम राहतात तर त्यांचा डायव्हर्सिटी जी आहे तर ती कमी झालेली आहे. त्याच्यानंतर सेकंड जो टाईप आहे पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटीचा तर दॅट इज द स्पेसिस एरिया रिचनेस किंवा रिलेशनशिप. स्पेसिस एरिया रिलेशनशिप. सो सायंटिस्ट हॅव ट्राईड टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन स्पेसिस डायव्हर्सिटी अँड द साईज ऑफ हॅबिटॅट. हॅबिटॅटची साईज आणि स्पेसिस डायव्हर्सिटी या दोघांमध्ये काही रिलेशनशिप आहे का, जेव्हा सायंटिस्टने याच्यावरती विचार केला. सो इट इज कन्सिडर्ड दॅट नंबर ऑफ स्पेसीज प्रेझेंट इन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. सो किती जास्त एरिया आहे तेवढी जास्त स्पेसिस डायव्हर्सिटी असेल. सो इट इज अंडरस्टूड दॅट लार्जर एरिया मे हॅव मोर रिसोर्सेस दॅट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंगेस्ट इनहॅबिटंट स्पेसीज. काय होतं, जितका जास्त एरिया असेल तितके जास्त रिसोर्सेस असतील, जितके जास्त रिसोर्सेस असतील तितके जास्त ऑर्गॅनिझम्स असतील. सो डज दिस ऑलवेज होल्ड ट्रू. हे कायम बरोबर असेल का. सो जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर ओन हम्बलबोल्ट ऑब्झर्व दॅट स्पेसिस रिचनेस डज इन्क्रीज विथ द इन्क्रीज इन एरिया बट अप टू द लिमिट. काय तर एका एरियापर्यंत स्पेसिस डायव्हर्सिटी होत असते, त्याच्यानंतर मात्र स्पेसिस एरिया डायव्हर्सिटी जी आहे तर होत नाही. बघा इथे काय सांगितलंय, स्पेसिस रिचनेस एरिया आपलं ग्राफ प्लॉट केलाय लॉग लॉग स्केल जे आहे तर म्हणजे जसं जसं एरिया वाढेल तसं तसं
स्पेसिस रिचनेस वाढत जाईल. याला म्हटलं तर लॉग एस इज इक्वल टू लॉग सी प्लस झेड लॉग ए. पण हे नेचरमध्ये जास्त वेळ आढळत नाही. नॅचरल कंडिशनला कसं आढळतं, तर जनरली जसं जसं एरिया वाढतो तशी तशी स्पेसिस रिचनेस वाढतो आणि एका सर्टन एरिया नंतर ही डायव्हर्सिटी स्पेसिस डायव्हर्सिटी मात्र स्टेबल होऊन जाते. सो याला म्हटलं तर एस इज इक्वल टू सी इंटू ए रेस टू पॉवर झेड. तर याचं काय मिनिंग आहे, तर हा आपण इथे बघू. बघा, सो ऑब्झर्व द ग्राफ फॉर स्पेसिस एरिया रिलेशनशिप फॉर मेनी स्पेसिस. This curve is a rectangular hyperbola. Rectangular hyperbola curve येतो. So if we consider S of the species richness, याचा meaning काय? S that means species richness. A means area under study. C means y intercept and Z means slope of the line. So this relationship can be described as the equation. हे इक्वेशन आपल्याला महत्वाचं आहे. काय आहे? So log S is equal to log C प्लस झेड लॉग ए. स्टेट बोर्डला एकदा विचारलेला क्वेश्चन आहे की स्पेसिस एरिया रिलेशनशिप कुठल्या इक्वेशनने दाखवतात, तर हे इक्वेशन तुम्हाला माहिती पाहिजे. सो ऑन लॉगॅरिथमिक स्केल दिस रिलेशनशिप इज अ स्ट्रेट लाईन ॲज ऑब्झर्व्ड इन द फिगर अबव. सो फॉर स्मॉलर एरिया value of z ranges between 0.1 to 0.2 regardless of species or region under the study. But for the larger area, like entire continent, slope are closer to the vertical axis, like steeper. So this observation indicate that in very large area, number of species found increases faster than the area explored. काय होतं, तर ऑब्झर्वेशन जे आहे लार्ज एरियामध्ये जर बघितलं तर नंबर ऑफ स्पेसिस ज्या आहेत तर त्या सुद्धा जास्त दिसतात. सो इन्क्रीज फास्टर दॅन द एरिया एक्सप्लोर. म्हणजे तुम्ही जितका जास्त एरिया जाल तितक्या जास्त तुम्हाला काय दिसते, स्पेसिस डायव्हर्सिटी इथे दिसत असते जेव्हा तुम्ही लार्जर एरिया अंडर स्टडी तुम्ही घेता तेव्हा. सो नेक्स्ट आहे दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम. इकोसिस्टम साठी स्पेसिस डायव्हर्सिटी किती इम्पॉर्टंट आहे. सो लेट अस नाउ अंडरस्टँड वेदर वी रियली नीड ऑल द डायव्हर्सिटी अराउंड अस. What if we species are lost permanently? So काही स्पेसिस अशा आहेत ज्या परमनंटली लॉस झालेल्या आहेत. सो कम्युनिटी इज सेड टू बी अ स्टेबल इफ ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन रिमेन फ्लरी कॉन्स्टंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. एक पूर्ण कम्युनिटी जर आपण स्टेबल कम्युनिटी जर घेतली तर त्याच्यामध्ये जे ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन जे आहे तर ते कॉन्स्टंट असतं एका पिरियडसाठी. सो इट शुड बी स्ट्रॉंग इनफ टू withstand disturbances and recover quickly. It also must be resistant to invasive species. आता इन्व्हेसिव्ह स्पेसिस म्हणजे काय, तर अशा स्पेसिस की ज्यांना फूड चेन मध्ये ते कुणी त्याला खात नाही आणि ते त्यांचे कॉम्पिटिटर जे आहे तर ते इथे कुणी नाही आहे तर ते स्वतःच वाढतात. जसं की आपल्याकडे असणारं कुडमुडी आपण त्याला म्हणतो किंवा त्यालाच आपण लॅन्टेना कॅमेरा म्हणतो किंवा काही ठिकाणी त्याला घाणेरी म्हणतात. तर हे जे प्लांट आहे तर हे इन्व्हेसिव्ह स्पेसिस आहे. म्हणजे काय होतं, तर बघा तुम्ही घाणेरी जर कुठे रोडच्या साईडला जर बघितली तर त्यालाच आपण लॅन्टेना कॅमेरा म्हणतो. तर त्याला जर आपण बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, तर त्याच्या खाली कुठलेही प्लांट येत नाही, गवत सुद्धा आलेलं नसतं. तर हे प्लांट काय करतात, तर त्याच्या लिव्ज मध्ये खूप सारे टॉक्सिक केमिकल रिलीज करतात. हे लिव्ज जेव्हा फॉल डाऊन होतात तर त्या जमिनीत पसरतात टॉक्सिक केमिकल आणि त्याच्यामुळे बाकीचे जे काही प्लांट्स असेल तर त्यांचे डेथ होते. हर्बिसाइड म्हणून काम केलं जातं आणि त्यामुळे काय होतं, तर बाकीच्या सगळ्या प्लांट्सचं सगळ्यांचं फूड जे आहे तर ते यांना मिळतं आणि एकच स्पेसिस जी आहे तर त्यांचा नंबर वाढतो. सो अशा स्पेसिसला म्हटलं जातं इन्व्हेसिव्ह स्पेसिस. सो डेव्हिड टिलमन carried out various field experiment and proved that species richness does help in the stability of the ecological community. जितके जास्त स्पेसिस रिचनेस असेल तितकी ती स्टेबल इकॉलॉजिकल कम्युनिटी कन्सिडर केली जाते. सो रिच डायव्हर्सिटी लीड टू द लेसर व्हेरिएशन इन बायोमास प्रोडक्शन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. दिस इज कॉल्ड एज अ प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. 2 मार्कला प्रश्न विचारला जाऊ शकतो, एकदा विचारलेला आहे, याला तुम्ही हायलाइट करून ठेवा. काय काय सांगतोय बघा, रिच डायव्हर्सिटी जिथे खूप जास्त डायव्हर्सिटी आहे लीड टू द लेसर व्हेरिएशन इन बायोमास प्रोडक्शन. जितकी जास्त डायव्हर्सिटी असेल
तितकं कमी बायोमासमध्ये व्हॅरिएशन असेल. सो लीड टू द पिरियड ऑफ टाइम. दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. याला व्यवस्थित करून ठेवा. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्क्ससाठी स्टेट बोर्डला आणि सीईटीला एक क्वेश्चन तिथे बनू शकेल. काय सांगितलं, जितकी जास्त डायव्हर्सिटी तितकं कमी बायोमास व्हॅरिएशन इन बायोमास प्रोडक्शन, तितकं कमी व्हॅरिएशन. The next scientist, Paul Ehrlich, as an ecologist from Stanford, gave an analogy to explain significance of diversity. It's called as a Rivett-Popper hypothesis. He compared aeroplane to ecosystem, and the species are a rivet that keep all part of the aeroplane together. So, of course, there are thousands of rivets needed to hold all the part of the aeroplane together. So if each passenger decide to pop even one rivet, or in other word, if one species get extinct, initially not much of the turbulence will be experienced, but slowly a number of proper rivet will increase. There will be a serious threat to the safety of the aeroplane. Also, which rivet are removed will also matter. काय सांगितलं यांनी पाऊल एल्ड्रिचने, की एखादी पूर्ण डायव्हर्सिटी खूप महत्वाची आहे एखादी इकोसिस्टीम ठरवण्यासाठी. जसं की त्याने एक्झाम्पल दिलं की एखादं एरोप्लेन आहे, एरोप्लेनचे सगळे पार्ट एकमेकांना होल्ड करण्यासाठी त्याच्यावरती खूप सारे स्क्रू लावलेले आहेत. एखादा स्क्रू निघाला तर काही जास्त प्रॉब्लेम होणार नाही, पण जर एक स्क्रू निघाल्यामुळे जर एखादा पत्रा निघत असेल आणि त्या पत्र्याला अडकलेला दुसरा पत्रा निघत असेल, असं करून करून जर सगळे स्क्रू निघाले तर मात्र ते एरोप्लेन क्रॅश होईल. त्याच पद्धतीनं एखाद्या इकोसिस्टीम मध्ये जर एखादी स्पेसीज जर गेली तर जास्त काही परिणाम होत नाही, सुरुवातीला कळतं आपल्याला, पण त्या स्पेसीज वरती डिपेंड असलेली स्पेसीज जर जायला लागल्या मग तर मात्र पूर्ण इकोसिस्टीम जी आहे, पूर्ण कम्युनिटी जी आहे, तर ती मात्र धोक्यात येईल. आणि यालाच म्हणलं जातं रिवेट पॉपर हायपोथेसिस. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की रिवेट पॉपर हायपोथेसिस कोणी दिलं होतं, तर ते दिलं होतं पाऊल एल्ड्रिचने. Then suppose rivet at a key position such as ones that bind to the wings of the body of the aeroplane are removed, situation will become serious. सो मी तुम्हाला आता सांगितलं की एखादी स्पेसिस अशी असेल ज्याच्यावरती दुसरा स्पेसिस डिपेंड आहे, तर मात्र तो एक सिरियस प्रॉब्लेम होईल. दस वी कॅन से द रिलेशनशिप बिटवीन डायव्हर्सिटी विल बिंग ऑफ इकोसिस्टम इज नॉट लिनियर, but it is certain that loss of species may not pose threat to the ecosystem only initially. So सुरुवातीला आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. So loss of keys will certain cause threat in very short span of time. So it will affect food chain, food web, energy flow, natural cycle, etc. So in short, it will affect the balance of ecosystem. So एखादी स्पेसिस जरी लॉस झाली तर ती खूप साऱ्या गोष्टींवरती अफेक्ट करते, जसं की फूड चेन असेल, फूड वेब असेल, एनर्जी फ्लो असेल, नॅचरल सायकल असेल, आणि या सगळ्यांना डिस्टर्ब करून इकोसिस्टीमचा बॅलन्स डिस्टर्ब करत असते. सो नेक्स्ट आपल्याला इथे डिस्कस करायचंय, दॅट इज द बायोडायव्हर्सिटी करंट सिनारिओ. आता सध्या बायोडायव्हर्सिटीचं काही पोझिशन आहे. सो हाऊ मेनी स्पेसीज डू रिअली एक्झिस्ट ऑन दी अर्थ अँड हाऊ मेनी ऑफ देम आर फाउंड इन इंडिया. पूर्ण जगामध्ये किती स्पेसीज आहे आणि इंडियामध्ये किती आहेत. सो इट इज डिफिकल्ट टू बिकम कन्सेन्सस अबाउट द एक्झॅक्ट नंबर. एक पर्टिक्युलर नंबर सांगणं काही आपल्याला शक्य नाहीये. सो नंबर ऑफ स्पेसीज दॅट आर प्रेझेंट ऑन दी अर्थ टुडे, किती नंबर आहेत, किती स्पेसीजचा नंबर आहे हे आपण नाही सांगू शकत. सो थ्रू ओव्हर 1.5 billion through over 1.5 million species, 1.5 million species have been documented as per IUCN data, International Union for Conservation of Nature and Natural Resources. यांचा जो डेटा आहे 2004 नुसार,
तर त्यांनी असं सांगितलंय की 1.5 मिलियन स्पेसिस आपल्या पूर्ण अर्थवरती आहे. सो फार वी आर एट टू स्टडी लॉट मोर दॅन दिस, आणि याच्याही पेक्षा जास्त असू शकतात. सो वी आर ऑल्सो अनअवेअर अबाउट स्पेसिएशन प्रोसेस दॅट माइट हॅव कंटिन्यू, कारण आपल्याला माहिती आहे स्पेसिएशन जे आहे तर ते कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे. सो मोस्ट ऑफ द स्टडीज दॅट हॅव बीन कॅरीड आउट आर इन द टेम्परेट रिजन. सो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट द मेजर डायव्हर्सिटी हब, जिथे ट्रॉपिक रेन फॉरेस्ट जिथे आहे ट्रॉपिकल रिजन मध्ये, तर ते मेन बायोडायव्हर्सिटी हब आहे, आर एट टू बी एक्सप्लोर्ड कम्प्लिटली. सम exorbitant number like existence of 20 to 50 million varieties have been made, but Robert May has given convincing estimate of about 7 million species around the globe. So रॉबर्ट मेनी काय सांगितलं की 7 मिलियन स्पेसिस असतील पूर्ण ग्लोबवरती. सो ऑब्झर्व द गिवन पाय चार्ट डायग्राम, फाइंड आउट द रिलेटिव्ह शेअर ऑफ व्हेरियस प्लांट अँड ॲनिमल ग्रुप इन द एक्झिस्टंट नॉलेज ऑफ बायोडायव्हर्सिटी. सो जेवढं काय आपल्याकडे नॉलेज आहे तर त्याच्यावरून आपण काही पाय डायग्राम इथे दिलेले आहेत. सो नोन स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम किती स्पेसिस आहे टोटल? रफली 1,80,00,000 स्पेसिस. जर बघितल्या तर त्याच्यामध्ये इथे ज्या यू बॅक्टेरिया नंबर आहे, त्याच्यानंतर प्रोटीजचा नंबर आहे, त्याच्यानंतर पिंक कलरने दाखवलेला फंजायचा नंबर आहे, ग्रीन कलरने दाखवलेला प्लांटचा नंबर आहे, आणि ब्ल्यू कलरने दाखवलेला एवढा सगळा अॅनिमलचा नंबर आहे. जर आपण अॅनिमलला जर बघितलं आपण फक्त नोन स्पेसिस ऑफ अॅनिमल 13,15,378 स्पेसिस. त्याच्यामध्ये व्हर्टिब्रेट जर बघितले तर त्याचा नंबर आहे नियर अबाउट 58,498 स्पेसिस, आणि इनव्हर्टिब्रेटचा जो नंबर आहे तर तो आहे नियर अबाउट 12,56,880 स्पेसिस. आता त्याच्यामध्ये खूप सारे असे ग्रुप्स आपल्याला दिलेले आहेत. मला एवढे सगळे नंबर लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त नंबर कुणाचा आहे. सो सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी इथे जर बघितली तर सगळ्यात जास्त आहे अॅनिमलची, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे प्लांट्स, त्याच्यापेक्षा कमी आहे फंजाई, त्याच्यापेक्षा कमी आहे प्रोटीज, त्याच्यापेक्षा कमी आहे यू बॅक्टेरिया. ही एक रिलेशन लक्षात ठेवा, एक हायरकी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर अॅनिमल मध्ये जर म्हटलं तर सगळ्यात जास्त जे आहेत तर ते इन्सेक्ट आहेत. ओके, याचाच अर्थ काय तर सगळ्यात जास्त इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, आणि नंतर जे आहेत तर ते व्हर्टिब्रेट्स आहेत. आणि सगळ्यात जास्त लार्जेस्ट फायलम जो कुठला असेल तर तो आहे 11th मध्ये ऑलरेडी शिकलेला आहे, दॅट इज द अर्थोपोडा ग्रुप, दॅट इज द इन्सेक्ट. ओके, तर हे पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड नंबर जो आहे तर तो मोलुस्कचा नंबर आहे. ओके, हे 2-3 नंबर लक्षात ठेवा. पुढे आपल्याला प्लांट स्पेसिस जर म्हटलं तर नियर अबाउट 2,87,655 स्पेसिस आतापर्यंत नोन स्पेसिस आहे प्लांटच्या, ज्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहेत तर ते फ्लावरिंग प्लांट्स आहेत. त्यानंतर फ्लावरिंग डायकॉट प्लांट्स सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर फ्लावरिंग मोनोकॉट प्लांट आहेत, त्यानंतर मॉसेसचा नंबर जास्त आहे, त्यानंतर फर्नचा नंबर आहे, आणि लास्टला सगळ्यात कमी नंबर जो आहे तर तो कोनिफरचा आहे. हे पण रिलेशन लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त कोण आहे? फ्लावरिंग प्लांट्स. नंतर फ्लावरिंग प्लांट्स मध्ये पण कोण? डायकॉट सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर मोनोकॉट, त्याच्यानंतर मॉसेस, नंतर फर्न, नंतर कोनिफर्स. ओके, हे लक्षात ठेवा. सो इन द डायग्राम वी डू नॉट फाइंड एनी डेटा ऑफ प्रोकॅरियोट्स. सो सेव्हरल मोनेरन species are not cultivable under laboratory condition, so also conventional taxonomic method are not suitable for identification of prokaryotic species. इथेच प्रोकॅरियोटिक स्पेसिसचा डेटा दिलेला नाहीये. का नाही दिला? कारण त्यांचं कल्चर करणं लॅबोरेटरीमध्ये तेवढं इझी टास्क नाहीये, आणि त्याच्यामुळे त्याचा टॅक्झॉनॉमिक स्टडी करणं सुद्धा इझी नाहीये, आणि त्याच्यामुळे खूप सारे टॅक्झॉनॉमिक जे आहे तर ते प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी जास्त केला जात नाही, त्याच्यामुळे त्यांचा एक्झॅक्ट नंबर आपल्याला माहिती नाहीये. सो इंडिया बास्ट ऑफ handsome share of 8.1% of total biodiversity wealth of the earth. पूर्ण जगाची जवळपास 8.1% एवढी जास्त बायोडायव्हर्सिटी फक्त इंडियामध्ये आहे. सो वन ऑफ द 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज, ज्या 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज आहेत पूर्ण जगामध्ये व ग्लोबमध्ये, सो इंडिया हॅज 2.4% ऑफ टोटल लँड एरिया ऑफ द वर्ल्ड. पूर्ण जगाच्या जवळपास 2.4% लँड एरिया आहे आपल्या इंडियामध्ये. सो वी हॅव आयडेंटिफाईड अराउंड
45 plants, 45,000 plant species and nearly double the number of animal varieties. पण खूप साऱ्या म्हणजे जवळपास 45,000 प्लांटच्या स्पेसीज आणि त्याच्या डबल अॅनिमलच्या व्हरायटीज आपण आपल्याकडे आहेत. सो if we consider May's estimate of global biodiversity have been recorded only 22% of our natural wealth. सो जर आपण मेयरच्या एस्टिमेटनुसार जर बघितलं ग्लोबलचं बायोडायव्हर्सिटी एस्टिमेट तर आपण फक्त 22% आपण रेकॉर्ड करू शकलेलो आहे. सो दिस सिच्युएशन अंडरलाईन द नीड ऑफ टॅक्झॉनॉमिस्ट ऑफ स्टडी ऑफ द बायोडायव्हर्सिटी. सो बट मेजर कन्सर्न इज द पॉसिबिलिटी ऑफ अ लॉस ऑफ these varieties before we identify them because of activities like reclamation and deforestation. काय होतं तर खूप सारे ऑर्गॅनिझम असे आहेत ज्यांना आपण लॉस केलाय त्यांना ओळखण्याच्या अगोदरच, कारण आपल्याकडे होणाऱ्या रिक्लॅमेशन ऍक्टिव्हिटी असेल किंवा डिफॉरेस्टेशन असेल, आपण फॉरेस्ट तोडतोय तर त्याच्यामुळे जनरली खूप साऱ्या स्पेसीज ज्या आहेत तर त्या लॉस होत चाललेल्या आहेत. पुढे आपल्याला दिलेलं आहे डू यू नो सेक्शन. डू यू नो मध्ये काय दिलंय? सो रिसेंटली अ ग्रुप ऑफ नॅचरलिस्ट प्रूव्ह दॅट लिझार्ड फ्रॉम अंबोली घाट ऑफ महाराष्ट्र वॉज मिसआयडेंटिफाईड. आताच एक लिझार्ड आहे जी अंबोली घाटमध्ये सापडली. तर आपल्याला एक नॅचरलिस्टच्या ग्रुपनी एक प्रूव्ह केलंय की त्याला मिसआयडेंटिफाय झालं होतं. सो दे प्रूव्ह इट ऑन द बेसिस ऑफ डीएनए प्रोफाइलिंग. सो त्यांनी कशाने प्रूव्ह केलं तर डीएनए प्रोफाइलिंग म्हणजेच डीएनए फिंगरप्रिंटिंगने त्याला प्रूव्ह केलं. सो ॲज वेल ॲज द नंबर ऑफ ग्लँड अँड स्केल प्रेझेंट ऑन द लेग ऑन द लिझार्ड. सो लेग वरती असलेले जे ग्लँडचा नंबर असेल, स्केलचा नंबर असेल तर त्याच्यावरून ते त्यांनी सांगितलं. सो अर्लियर थ्रू द टू बी हेमिडॅक्टालियस ब्रोकी, त्याचं जे अगोदरचं जे नाव होतं तर ते होतं हेमिडॅक्टालियस ब्रोकी आणि नंतर त्याला नाव दिलं अँड लिझार्ड इज नाऊ रिनेम ॲज हेमिडॅक्टालियस वरॅटगिरी. सो इन दी होनर ऑफ रिओन herpetologist and conversationalist डॉक्टर वरदगिरी. ओके, हे वरदगिरी हे नाव कोणी दिलं, कुणाच्या नावावरून दिलं तर डॉक्टर वरदगिरी यांच्या नावावरून दिलं. सो दे ऑल्सो प्रूव्ह दॅट ब्रोकी व्हरायटी इज नॉट फाउंड इन इंडिया. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की ब्रोकी जी व्हरायटी आहे, ब्रोकी ही जी स्पेसिस आहे तर ती मात्र इंडियामध्ये सापडत नाही. वरदगिरी ही स्पेसिस इंडियामध्ये सापडते. ओके, ही एक नवीन डिस्कवरी, एक न्यू स्पेसिस डिस्कवरी इथे झालेली आहे, डॉक्टर गिरी यांनी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिटेलमध्ये स्टडी करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही क्वेश्चन असेल ते सुद्धा कमेंट करा, ज्याचा आन्सर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही जर आपल्या बायोकिरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक नक्की करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपलं बायोकिरण हे ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेलं नसेल तर फ्री नोटसाठी बायोकिरण हे ऍप नक्की डाउनलोड करा आणि त्याच्या फ्री स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथे नोट्स ऍक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्येच एक चॅट बॉक्स सुद्धा आहे जिथे तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.